नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा तलाठी भरती 2023 साठी असणारे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत आपल्याला तलाठी भरती 2019 मध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत। तसेच यामध्ये आपण पहा करंट अफेअर 2023 वर देखील आधारित व्हिडिओज काही घेतलेले म्हणजे प्रश्न काही घेतलेले आहेत। हा आपला 9वा एपिसोड आहे। यापूर्वी आपण टोटल 8 व्हिडिओ जे आहेत हे तलाठी भरती 2019 वरती पोस्ट केलेले आहेत। आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉइन करायचं आहे। सोबतच मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला नेहमी परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न आहेत, त्यामुळे हे सर्व प्रश्न कसे इम्पॉर्टंट असणार आहेत। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ हे पाहायला मिळणार आहेत। कारण लवकरच पहा आपली तलाठी भरती सुरू होत आहे। सोबतच जी नेक्स्ट एक्झाम असणार आहे पहा जिल्हा परिषद भरती, त्यावरही आपण महत्त्वाचे व्हिडिओ सुरू केलेले आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, सतीश काळसेकर यांच्या या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे। प्रश्न महत्त्वाचा आहे आणि प्रश्न हा जो आहे हा करंट अफेअरचा प्रश्न आहे। तर पहा, सतीश काळसेकर यांच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे। प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर वाचणाऱ्याची रोजनिशी हे जे त्यांचं पुस्तक आहे पहा, या पुस्तकाला म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे। यावरती आपल्याला अल्टरनेट प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की वाचणाऱ्याची रोजनिशी हे जे पुस्तक आहे हे खालीलपैकी कोणी लिहिलं आहे। तर पहा, सतीश काळसेकर यांनी लिहिलेलं आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे, केंद्रीय माहिती आयोगाने राज्य माहिती आयोगाचे निर्णय माहिती अधिकार नियम 2005च्या या कलमात अंतर्गत बंधनकारक आहेत। पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे, प्रश्न थोडासा समजून घ्यायचा आहे। तर केंद्रीय माहिती आयोगाने राज्य माहिती आयोगाचे जे निर्णय आहेत किंवा जे माहिती अधिकार नियम आहेत 2005चा ते कोणत्या कलमाच्या अंतर्गत बंधनकारक केलेले आहेत। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 कलम 19(7). पहा, कलम 19 त्याचा सबपार्ट आहे 7वा, तर या कलमाअंतर्गत बंधनकारक केलेले आहेत। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, ओरसंग नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे। पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्याला मित्रांनो। यामध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या आणि आपल्या भारतातील महत्त्वाच्या नद्या यावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारला जातो। त्यातीलच हा एक प्रश्न आहे की ओरसंग नदी जी आहे ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर नर्मदा या नदीची उपनदी आहे पहा ओरसंग नदी। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होणार आहे। मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा हा आपल्याला म्हाडा भरतीसाठी विचारण्यात आलेला इम्पॉर्टंट प्रश्न होता आणि असे जे प्रश्न आहेत पहा हे TCS पॅटर्नमध्ये महत्त्वाचे विचारण्यात आलेले आहेत। प्रश्न 4 आहे, तोंडचे पाणी पळणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल। पहा, तोंडचे पाणी पळणे, तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर घाबरणे असा त्याचा अर्थ होतो पहा तोंडचे पाणी पळण्याचा। लक्षात ठेवायचं, आपण एखाद्या वेळेस म्हणतो पहा एखादा जर मोठा साप पाहिला तर त्यावेळेस आपण म्हणतो ना तो साप पाहून माझ्या तोंडचं पाणी पळालं, म्हणजेच त्याला आपण जास्त प्रमाणात घाबरणं किंवा खूप घाबरणं। लक्षात ठेवायचे, तोंडचे पाणी पळणे, घाबरणे। मित्रांनो, असे जे वाक्प्रचार आहेत हे देखील आपल्याला परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात पहा, त्यामुळे आपण जवळपास 100 जे असे महत्त्वाचे वाक्प्रचार आहेत ते देखील आपण एका व्हिडिओत घेतलेले आहेत। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशन ऑफ इंडियाने कोणत्या ई-कॉमर्स स्टोअर्सशी म्हणजे स्टार्टअपशी करार केलेला आहे। पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे। 2023 मध्ये जे करंट अफेअर्स आहे त्यामधील हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। पहा, नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया जे आहे याने कोणत्या ई-कॉमर्स स्टार्टअपशी एक करार केलेला आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 मॅजिक पिन हे जे एक नवीन ई-कॉमर्स स्टार्टअप आहे तर त्याच्याशी करार केलेला आहे पहा नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशन ऑफ इंडियाने। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल। तर मित्रांनो, नुकतीच तलाठी भरतीची ॲड देखील पडलेली आहे आणि लवकरच तलाठी भरती आहे ती देखील होणार आहे। तर यामध्ये पहा आपण TCS फॉर्मॅटमध्ये जेवढ्या काही महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका आणि त्याचं विश्लेषण आहे ते पूर्णपणे टिक्स आणि ट्रिप्स नुसार मिळणार आहे।
यालाच म्हणतात पहा IBPSचा नवीन ट्रेंड. तर मित्रांनो, या पुस्तकाचे लेखक आहेत पहा राजेश मेश्रे सर, राजेश काळे सर, कृष्णा मेहत्रे सर यांच्याद्वारे हे लिखित पुस्तक आहे. आणि यामध्ये पूर्ण पहा TCSचे झालेले पेपर जे आहे ते पूर्ण स्पष्टीकरणासह आणि IBPSचे 2023 मध्ये झालेले जेवढे काही पेपर आहेत ते पूर्ण स्पष्टीकरणासह घेतलेले आहेत. यामध्ये विशेष म्हणजे पहा DMER 17 जून 2023 ला जी लेटेस्ट एक्झाम झालेली आहे पहा त्याचेही पेपरचं विश्लेषण या पुस्तकामध्ये घेतलेले आहे. आणि सोबतच पिंपरी चिंचवड महानगरपालिका याची जी परीक्षा होती 27 मे 2023 ची, यामध्ये लेटेस्ट जे पेपर आहेत ते देखील घेतलेले आहेत. या पुस्तकामध्ये पहा मित्रांनो, विशेष म्हणजे गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता तसेच मराठी आणि सामान्य ज्ञान अशा सर्व विषयावरती संदर्भ आणि त्याचं स्पष्टीकरणासह आपण घेतलेला आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हे जे पुस्तक आहे हे आपल्याला जेवढे काही TCSच्या एक्झाम होणार आहेत त्यासाठी सर्वात महत्त्वाचं पुस्तक ठरणार आहे. 2023 मध्ये जेवढ्या काही परीक्षा झालेल्या आहेत TCS पद्धतीद्वारे त्या सर्व प्रश्नपत्रिकांचा उल्लेख यामध्ये केलेला आहे, ते पण ट्रिक्सनुसार. मित्रांनो, आपल्याला हे जर पुस्तक विकत घ्यायचं असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा महाराष्ट्रातील सर्व बुक स्टोअरवरती देखील हे अवेलेबल आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट. लक्षात ठेवा, असं जे प्रश्न आहेत हे आपल्याला TCS आणि IBPS जे आहे हे महत्त्वाचे प्रश्न अशा पद्धतीचे देतं. तर महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रकूट राजवंशाची सत्ता जी आहे ही खालीलपैकी कोणी पहिल्यांदा स्थापन केली होती? पहा, या ठिकाणी काय आपल्याला विचारले तर राष्ट्रकूट राजवंशाची सत्ता जी आहे ही पहिल्यांदा आपल्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रात कोणी स्थापन केली? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, जो दंतीदुर्ग राष्ट्रकूट होता तर त्या राष्ट्रकूटाने लक्षात ठेवायचे म्हणजेच किंवा राष्ट्रकूट राजवंशाची सत्ता जी आहे ही कोणी स्थापन केली आहे? दंतीदुर्ग याने. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य आन्सर होईल. आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला TCSने विचारण्यात म्हणजे घेतलेला प्रश्न आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि जे काय आपलं स्टेट गव्हर्नमेंट आहे यावरही आपल्याला इम्पॉर्टंट प्रश्न हे विचारले जातात. प्रश्न क्रमांक 7 आहे, शिरोडा समुद्र किनारा, त्यालाच आपण बीच म्हणतो पहा, शिरोडा समुद्र किनारा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? लक्षात ठेवा, हा जो प्रश्न आहे हा सुद्धा TCSने घेतलेला आहे आणि हा प्रश्न आपल्याला म्हाडा भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर शिरोडा समुद्र किनारा जो आहे तो आहे पहा पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 4. तर सिंधुदुर्गवरचे अजून आपल्याला 2 प्रश्न हे महत्त्वाचे आहेत. मग राज्यामध्ये आपल्या सर्वात साक्षर जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे तो ओळखला जातो. आणि हा जो प्रश्न आहे राज्यातील आपल्या साक्षर जिल्हा कोणता, तर हा 2018 आणि 2021च्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे आणि हाच प्रश्न आपल्याला TCSने सुद्धा घेतलेला होता. प्रश्न 8 आहे, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने नया सवेरा योजना जी आहे ही सुरू केलेली आहे? लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रत्येक योजनेवरती असा प्रश्न विचारला जातो किंवा एक कोणतीही जर स्पर्धा परीक्षा आली तर त्यामध्ये योजना ज्या आहेत ह्या सरकारी योजना हे इम्पॉर्टंट असतात. तर या ठिकाणी काय विचारलं की कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने या ठिकाणी योजना कोणती आहे? नया सवेरा योजना ही सुरू केलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय जे आहे याने सुरू केले आहे पहा नया सवेरा योजना. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, पृथ्वी आणि ताऱ्यांमधील अंतर कशामध्ये मोजले जाते? पहा, या ठिकाणी आपल्याला मित्रांनो 2 प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत. तर प्रश्न असे विचारण्यात आलेले आहेत की जे गावागावातील अंतर आहे म्हणजे 2 गावातील जे अंतर आहे ते कशामध्ये मोजलं जातं? तर लक्षात ठेवा, ते किलोमीटरमध्ये मोजलं जातं. या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की पृथ्वी आणि जे तारे आहेत किंवा त्यामधील जे अंतर आहे किंवा एक प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला की जे स्पेसमधील अंतर आहे तर ते कशामध्ये मोजलं जातं, त्याचं युनिट काय आहे? तर त्याचं युनिट आहे पहा पर्याय क्रमांक 2 प्रकाश वर्ष, लाईट्स इयर. लक्षात ठेवा, लाईट्स इयरमध्ये मोजलं जातं पहा 2 ताऱ्यांमधील अंतर किंवा पृथ्वी आणि ताऱ्यांमधील अंतर. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. 2 वेळा वेगवेगळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर जयंती नारळीकर हे जे आहेत यांना नुकताच म्हणजे पहा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि ते विचारलं आहे की त्यांची फील्ड कोणती आहे म्हणजे त्यांचं क्षेत्र कोणतं आहे की त्यामध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर विज्ञान म्हणजे सायन्स या फील्डशी संबंधित आहेत पहा जयंत नारळीकर आणि त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे हा देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, छत्रपती शिवाजींनी त्यांचा विरोधक अफजल खान याला ठार मारले,
त्यावर शिवाजींच्या वीरतेचे गुणगान करणारे नाट्य लिहिले गेले, ज्याला नंतर जाणले जाऊ लागले. पहा, लक्षात ठेवायचं मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. फक्त प्रश्न आपल्याला 2 लाईनमध्ये मोठा करण्यात आलेला आहे. प्रश्न सर्वात सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगतो. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा विरोधक म्हणजे अफजल खान जो आहे याला ज्यावेळी प्रतापगडा ठिकाणी मारलं होतं, तर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची जी वीरगाथा आहे किंवा त्यांनी जे मारलेला वीर म्हणजे हे होता पराक्रम होता, तर त्या पराक्रमाला नाट्य स्वरूपात लिहिण्यात आलं होतं. लक्षात ठेवा. तर ते जे नाट्य स्वरूप आहे त्याला नंतर काय नावाने ओळखले जाऊ लागलं, तर त्याला नंतर पोवाडा असं ओळखलं जाऊ लागलं. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे पोवाडा हा जो आहे हा वीरतेचं एक असणारं गीत किंवा त्याला आपण नाट्य म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, मंत्री परिषदेमध्ये पंतप्रधानासह मंत्र्यांची एकूण संख्या ही लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किती टक्केपेक्षा जास्त असू नये, असा प्रश्न विचारलेला आहे. पहा, मंत्री परिषदेमध्ये पंतप्रधानांसह मंत्र्यांची जी एकूण संख्या आहे ही लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किती टक्क्यापेक्षा जास्त नसावी. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर 15% जास्त त्यांची असू नये. सदस्य संख्या जी आहे ही 15% नेहमी कमी असावी, जास्त नसू नये. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, केसाने गळा कापणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होणार आहे? पहा, केसाने गळा कापणे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर विश्वासघात करणे किंवा एक प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो. पहा, त्याला म्हटलं जातं केसाने गळा कापणे, त्याचा अर्थ होतो विश्वासघात करणे, एखाद्याला गोड बोलून त्याचा विश्वासघात करणे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, मध्य प्रदेशातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बैगा जमातीचे लोक राहतात? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला TCS मध्येच विचारण्यात आलेला आहे. पहा, पण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 2022च्या परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. तर मध्य प्रदेशामध्ये एक जिल्हा आहे, लक्षात ठेवायचे. तर त्या जिल्ह्यामध्ये बैगा जमात जी आहे, लक्षात ठेवा, बैगा जमात या जमातीचे लोक राहतात. तो जिल्हा कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर उमरिया या नावाचं एक डिस्ट्रिक्ट आहे पहा मध्य प्रदेशमध्ये. त्या ठिकाणी बैगा जमात जी आहे या जमातीचे लोक राहतात. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, गोरी गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेपाळ हिमालयातील मिलम हिमनद्यांमध्ये खालीलपैकी कोणती नदी उगम पावते? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. या ठिकाणी प्रश्न काय आहे, तर गोरी गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेपाळ हिमालयातील ज्या हिमनद्या आहेत तर त्यामध्ये खालीलपैकी अशी कोणती नदी आहे की ती उगम पावते? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर सरयू ही जी नदी आहे पहा, ही गोरी गंगा नावाने ओळखले जाणारे जे नेपाळ हिमालय जे आहे यामध्ये हिमनद्या आहेत त्यापैकी एक आहे आणि ती सरयू नदी आहे, त्या ठिकाणी उगम पावते. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, उस्मानाबाद येथील नळदुर्ग किल्ल्याचा पृष्ठभाग खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या खडकाने परिवेष्टित आहे? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला 2019ला तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आलेला होता. उस्मानाबाद येथील कोणता किल्ला आहे की नळदुर्ग जो किल्ला आहे त्याचा जो पृष्ठभाग आहे तो कोणत्या प्रकारच्या खडकाने परिवेष्टित केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर बेसॉल्ट खडकाने बनलेला आहे पहा नळदुर्ग येथील पृष्ठभाग. या ठिकाणी पहा मित्रांनो, उस्मानाबाद हा जो प्रश्न आहे आपण हा मुद्दाम घेतलेला आहे कारण या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला 2019 मध्ये विचारला होता, त्यामुळे हे जे नाव आहे हे उस्मानाबाद विचारलेलं आहे. जर हाच प्रश्न आपल्याला 2023 मध्ये विचारण्यात आला तर सरळ पहा या ठिकाणी उस्मानाबादच्या ऐवजी धाराशिव असं नाव असणार आहे. लक्षात ठेवा, हा प्रश्न आपण मुद्दाम घेतलेला आहे, त्यामुळे कमेंट करून लगेच पोरं सांगतात की सर जिल्ह्याचं नाव बदललं वगैरे, तर लक्षात ठेवायचे प्रश्न आपण मुद्दाम घेतलेला आहे. जे उस्मानाबाद आहे याचंच नाव धाराशिव ठेवण्यात आलेलं आहे. यावरती देखील आपल्याला 2 प्रश्न हे नेहमी विचारले जातात की उस्मानाबाद जिल्ह्याचं प्राचीन नाव काय होतं? पहा, उस्मानाबाद जिल्ह्याचं प्राचीन नाव धाराशिव होतं आणि उस्मानाबादचं नवीन नाव देखील धाराशिवच आहे. पर्याय क्रमांक या प्रश्नाचं उत्तर होईल पहा 3, जो नळदुर्ग किल्ला आहे पहा धाराशिवमधील त्या किल्ल्याचा पृष्ठभाग जो आहे हा बेसॉल्ट खडकाचा आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये टिपेश्वर अभयारण्य स्थित आहे? पहा, टिपेश्वर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी हे जे आहे हे कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये स्थित आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला TCS मध्ये विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे कारण यावरती पहा सर्वात जास्त आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता पहा 2018च्या पोलीस भरतीमध्ये. लक्षात ठेवायचं आहे, टिपेश्वर अभयारण्य राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर यवतमाळ हा जो जिल्हा आहे पहा यवतमाळ, तर यवतमाळमध्ये आहे
टिपेश्वर अभयारण्य. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी याची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे कारण या ठिकाणी आपल्याला एक संस्था दिलेली आहे. पहा, एक संस्था दिलेली आहे. संस्थेचं नाव काय आहे? तर सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी. याची जी स्थापना आहे ही खालीलपैकी कोणी केलेली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर गोपाळ कृष्ण गोखले. पहा, गोपाळ कृष्ण गोखले हे जे आहेत हे सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी याचे किंवा या संस्थेचे ते संस्थापक आहेत किंवा त्याची स्थापना त्यांनी केलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, तत्कालीन बॉम्बे राज्यामधून महाराष्ट्र राज्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? सर्वाधिक जास्त वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पहा, लक्षात ठेवायचंय, तत्कालीन बॉम्बे राज्यातून म्हणजेच कधी? लक्षात ठेवा, या ठिकाणी आपण समजून घेऊया की महाराष्ट्र राज्याची जी निर्मिती आहे ती कधी झाली आहे? पर्याय क्रमांक 2 1960 साली. लक्षात ठेवा, 1960 महाराष्ट्राची म्हणजे स्थापना आहे किंवा स्थापना वर्ष आहे. त्यापूर्वी महाराष्ट्र आणि मुंबई यांच्या दोघांना मिळून एक बॉम्बे राज्य म्हणून त्यांना घोषित केलेलं होतं. लक्षात ठेवा. आणि त्या बॉम्बे राज्यामधून महाराष्ट्र राज्याची जी निर्मिती आहे ती 1 मे 1960 या दिवशी झालेली आहे. 1 मे हा जो दिवस आहे आपल्याकडे महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. सोबतच 1 मे हा जो दिवस आहे हा कामगार दिन म्हणून देखील साजरा केला जातो. लक्षात ठेवायचे, 1960 महाराष्ट्र राज्याची निर्मिती आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, जलस्वराज्य सेकंड या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे भारतातील डॅश राज्य आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला परत एक उपक्रम देण्यात आलेला आहे. उपक्रम आहे पहा जलस्वराज्य 2 आणि हा जो प्रश्न आहे हा करंट अफेअर्स 2023 वरती आधारित विचारण्यात आलेला प्रश्न आहे. लक्षात ठेवा, कारण हा प्रश्न आपल्याला थोडेसे चान्स असतात पहा परीक्षेमध्ये येण्यासाठी अशा प्रकारचे. तर काय आहे, जलस्वराज्य 2 या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे जे राज्य आहे हे कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? तर हे आहे पहा पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. लक्षात ठेवा, दुसऱ्या क्रमांकाचं नाही किंवा तिसऱ्या नाही, पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं आहे महाराष्ट्र राज्य की ज्याने जलस्वराज्य सेकंड किंवा 2 या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली आहे. ऑप्शन 1 आपलं आन्सर होईल. प्रश्न 21 आहे, खालीलपैकी कोणाला मराठी व्याकरणाचे पाणिनी असे म्हटले जाते? पहा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न मराठी विषयावर विचारण्यात आलेला प्रश्न आहे हा. तर मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला TCS मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 दादोबा पांडुरंग तरखडकर हे जे आहेत पहा यांना मराठी भाषेचे किंवा मराठी व्याकरणाचे पाणिनी असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, भारताची सुपरमॉम म्हणून ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू खालीलपैकी कोण आहे? यावर आपल्याला 2 प्रश्न हे विचारले जातात. तर पहिला प्रश्न आपल्याला अल्टरनेट विचारला जातो की भारताची सुपरमॉम म्हणून कोणाला ओळखलं जातं? लक्षात ठेवा, या ठिकाणी अजून एक आपल्याला दिलेलं आहे की ती भारताची महिला बॉक्सर आहे. लक्षात ठेवा, तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर मेरी कोम हे जे आहेत यांना भारताची सुपरमॉम म्हणून ओळखलं जातं आणि त्या महिला बॉक्सर आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या ठिकाणी मित्रांनो 2 आपल्याला दिनविशेष हे महत्त्वाचे पडतात पहा. तर महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कधी असतो आणि कृषी दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर लक्षात ठेवायचे 1 जुलै हा जो दिवस आहे हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवशी वसंतराव नाईक यांचा जन्मदिन देखील असतो. तर या जन्मदिनानिमित्तच कृषी दिन जो आहे हा साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे 1 जुलै. प्रश्न क्रमांक 24 आहे, ग्रँड कॅनियन ही जी घळई आहे ही खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्थित आहे? पहा, ग्रँड कॅनियन हा देखील प्रश्न आपल्याला TCS मध्ये विचारण्यात आला होता आणि जे IBPS आहे यावरही हा प्रश्न 1-2 वेळा विचारण्यात आलेला आहे. तर ग्रँड कॅनियन ही जी घळई आहे लक्षात ठेवायचे मित्रांनो ही अमेरिका या देशामध्ये आहे. कधी कधी आपल्याला पर्यायामध्ये अमेरिका दिलं जात नाही, संयुक्त राज्य अमेरिका किंवा संयुक्त राष्ट्र अमेरिका असं दिलं जातं. लक्षात ठेवा, अमेरिका किंवा अजून जर आलं तर USA देखील येऊ शकतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, जगप्रसिद्ध सुवेज कालवा कोणत्या देशामधून वाहतो? पहा, सुवेज किंवा सुएज कालवा जो आहे तो कोणत्या देशातून वाहतो?
तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर इजिप्त हा जो देश आहे पहा, इजिप्त या देशामधून वाहतो पहा सुवेज कालवा. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 आहे, जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे खालीलपैकी कोणत्या देशात सुरू करण्यात आली होती? पहा, या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, जगातील पहिली कशावरती हायड्रोजनवर चालणारी किंवा हायड्रोजन रेल्वे जी आहे ही कोणत्या देशामध्ये सुरू झाली? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर जर्मनीमध्ये पहा, जर्मनीमध्ये सर्वात पहिली म्हणजे जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे जी आहे ही सुरू झालेली होती. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 आहे, वर्ल्ड सिटी कल्चर फोरमचा भाग असलेले पहिले भारतीय शहर खालीलपैकी कोणते ठरले आहे? मित्रांनो, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे, कारण करंट अफेअर्स 2023चा प्रश्न हा महत्त्वाचा आहे. तर वर्ल्ड सिटी कल्चर फोरम जो आहे याचा भाग असलेलं पहिलं भारतीय शहर कोणतं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, जे बँगलोर आहे पहा, बँगलोर हे जे शहर आहे हे असं भारतातील पहिलं शहर ठरलं आहे की त्या ठिकाणी वर्ल्ड सिटी कल्चर फोरमचा ते एक पार्ट आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे बँगलोर. आणि बँगलोर हे जे आहे पहा, हे कर्नाटक या राज्याची राजधानी आहे बँगलोर. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 आहे, कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ पहा, कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 अभिजित बॅनर्जी हे जे आहेत पहा या पुस्तकाचे लेखक आहेत. आणि मित्रांनो, आपण महत्त्वाचे जेवढे काही असणारे परीक्षेत विचारले जाणारे 100 पुस्तक आहेत, त्या 100 पुस्तकं आणि त्यांची लेखक देखील एका व्हिडिओमध्ये कंप्लीट घेतलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर पहा, कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ या पुस्तकाचे लेखक आहेत अभिजित बॅनर्जी. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आहे, युगे युगीन भारत महत्त्वाचा प्रश्न आहे पहा करंट अफेअर्स वरती. युगे युगीन भारत हे जगातील सर्वात मोठे संग्रहालय खालीलपैकी कोणत्या शहरात बांधले जाणार आहे? पहा, युगे युगीन भारत हे जगातील सर्वात मोठं असणारं संग्रहालय आहे, तर ते कोणत्या शहरामध्ये बांधण्यात येत आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर न्यू दिल्ली म्हणजेच नवी दिल्ली या ठिकाणी बांधण्यात येणार आहे पहा युगे युगीन भारत हे संग्रहालय. आणि हे जे संग्रहालय आहे हे जगातील सर्वात मोठं संग्रहालय असणार आहे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 30 आहे, खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहा विरुद्धार्थी, समानार्थी, वाक्प्रचार, म्हणी, शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे जे आहे हे TCS मध्ये आपल्याला एका पेपरमध्ये जवळपास 3-3, 2-2 वेळा विचारण्यात आलेला आहे. तर पहा, उचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? आणि पर्याय क्रमांक 4 अनुचित हा शब्द होणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल पहा उचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अनुचित. ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर असेल. तर मित्रांनो, हे होते पहा 30 महत्त्वाचे असणारे प्रश्न. यातील जवळपास 10 प्रश्न असे आहेत की आपल्याला हे TCS ने घेतलेले आहेत. आणि बाकीचे जे 20 प्रश्न आहेत त्यापैकी अजून 7 ते 8 प्रश्न असे आहेत की ते आपण फक्त आणि फक्त करंट अफेअर्स वरती घेतलेले आहेत. आणि बाकीचे जे काही प्रश्न आहेत हे आपण थोडेसे अंदाजित म्हणजे संभाव्य असणारे प्रश्न देखील घेतलेले आहेत किंवा 2019 ला जी स्पर्धा परीक्षा झाली त्यामध्ये विचारण्यात आलेले होते. मित्रांनो, व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच पहा, प्रत्येक व्हिडिओची PDF फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.